सो हे गायज वेलकम बॅक टू द चॅनल. सो बेसिकली मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आपण डेली ब्लॉगिंग शूट करायला स्टार्ट करूयात का? बिकॉज आहे ना, मला आत्ता खूप जास्त लो फील होत होतं, खूप डाऊन फील होतं आहे आणि अँड माइट बी लिटिल फीलिंग लाईक खूप बोर लाईफ चालू आहे असं फील होतं आहे मला. म्हणजे रोजचंच काम करा, ऑफिस करा, मेकअपचे क्लायंट्स करा, घर, रिस्पॉन्सिबिलिटीज, फॅमिली, करिअर, ह्या सगळ्या गोष्टींनी मी इतकी एक्झॉस्ट झाले आहे ना. लाईक मला खूप एक्झॉस्ट फील होतं आहे, खूप जास्त फ्रस्ट्रेशन झाल्यासारखं होतं आहे. सो मी आत्ता विचार केला की मी कॅमेरा चालू करते आणि स्वतःला शूट करते. बिकॉज मला स्वतःला शूट करायला खूप जास्त आवडतं आणि ही माझी एकदम फेवरेटवाली गोष्ट आहे, जे मला स्वतःला शूट करायला आवडतं. स्वतःला कॅमेरामध्ये शूट करून स्वतःला बघायलासुद्धा खूप जास्त आवडतं. दॅट्स वाय मी मिनी ब्लॉग्स पण स्टार्ट केलेत. हे फक्त रिझन आहे त्याचं. बिकॉज कुठेतरी लाईफमध्ये थोडंफार तरी एंटरटेन नको का? आजच्या डेटला इतकी टफ झाली आहे की आपण नाही सांगू शकत की उद्याचा दिवस आपला काय आहे, कसा जाणार आहे, आपल्या लाईफमध्ये काय होणार आहे, आय डोंट नो. आणि आत्ता इतकं बिझी स्केड्यूल झालं आहे सगळ्यांचं, कोणाला कोणासाठी वेळ नाही आहे. तर मला असं वाटतं लोकांचं तर जाऊच द्या, बट आपण स्वतःसाठी तरी ॲटलिस्ट थोडासा वेळ काढून स्वतःला जे आवडतं त्या गोष्टी तरी केल्या पाहिजेत. लाईफमध्ये बाकी गोष्टी तर चालतच राहणार आहेत, लाईक कमवा, रिस्पॉन्सिबिलिटीज, फॅमिली, ह्या सगळ्या गोष्टी, हे तर सगळं चालूच राहणार आहे, हे संपणार नाही आहे. सो मी खूप दिवस झालं विचार करत होते स्टार्ट करूया. फक्त मला आवडतं त्यासाठी मला हे स्टार्ट करायचं होतं आणि मी ते केलेलं आहे. आणि मला खूप जणांनी ॲप्रिशिएट पण केलं की तू खूप छान करते, शूट पण खूप छान केलेत आणि एडिट्स पण खूप छान केलेत. सो म्हणजे माझं असं आहे की माझ्या 35पर्यंत मला खूप जास्त स्ट्रगल करायचं आहे. बट त्याच्यानंतर ना, म्हणजे तोपर्यंत मला इतक्या गोष्टी करून ठेवायच्या आहेत की म्हणजे मी मला पूर्ण लाईफ फक्त स्ट्रगलमध्ये, सगळं एक घर घेतो आपण तर पूर्ण लाईफ त्याच्यातच त्याचे EMIs पे कर, म्हणजे मला हे वालं सगळं लाईफ नको आहे. तर त्या फेजला जाईपर्यंत मला असं वाटतं की मी स्वतःला तोपर्यंत शूट करून ठेवायचं आहे मला. आणि मग मी जेव्हा लाईफमध्ये एकदा कधी निवांत होईल, जेव्हा माझी फॅमिली होईल, मी निवांत होईल, तेव्हा मी हे सगळे व्हिडिओज वगैरे बघेल आणि मी म्हणजे मला आवडेल ते सगळं गोष्टी बघायला की भाई मी हे गोष्टी करत होते, हे मी लाईफमध्ये एक्सपिरियन्स केलं, मी हे का करत होते, कधी केलं होतं, काय टाईम चालू होता, एव्हरीथिंग. ह्या गोष्टींसाठीच मला स्वतःला शूट करायला खूप जास्त आवडतं. बाकी मी लोकांसाठी, कोणासाठी मी हे सगळं करत नाही आहे. मी हे पर्सनली मला स्वतःला आवडतं आणि माझी फॅमिली मला सपोर्ट करते. माझ्या फॅमिलीचं काही इश्यू एक नाही आहे की तू सोशलवर जास्त ॲक्टिव्ह असते, हे ते ब्ला ब्ला, असं काही नाही आहे. माझी फील्ड पण तीच आहे, त्यात आता मी इंटर्नशिप करते आहे. सो इंटर्न पण जी करते ती मी त्या रिलेटेडच करते आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळं मला असं वाटतं की मी स्वतःला शूट करते. आणि आता थोडंसं डेली व्लॉगिंग पण, छोटे छोटे व्लॉग्स आपण स्टार्ट करूया, वीकली ट्वाईस वगैरे असं. आता मी डेली व्लॉग चालू करू का? हां मग काय, चालू तर आहेच ना भाई, व्लॉग बोलते मी, मिनी ब्लॉग्स आहेत ते. ब्लॉग्स चालू As you केलेले. wish. चालेल का? तुला चालेल का? ओय, तुला चालेल का? हो का नाही? भाई माझ्या अकाउंटला 1 रुपया नाही आहे. सगळे माझ्या बँक बॅलन्सच्या मागं का लागलेले असतात, गॉड नोज. गाईज, दॅट्स इट. मला एवढंच विचारायचं होतं. तर तुम्ही मला सांगा, व्लॉग शूट करूया का नाही? रोजच नाही करणार मी व्लॉग. वीकमध्ये एखाद 2-3 वेळा वगैरे, असं जसं टाईम भेटेल तसं, लॉंग फॉर्मॅटमधले व्हिडिओज. आणि आता फेस्टिव्ह पण सीझन येतो आहे, सो मी विचार करते की करूया काहीतरी इंटरेस्टिंग, जसं वेळ भेटेल तसं. सो लेट मी नो, मला सांगा, लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. कुठंही जसं सांगू वाटेल तसं सांगा आणि खूप जास्त सपोर्ट करा. या, दॅट्स इट. आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. बॅकग्राऊंड व्हॉईस इग्नोर करा, असाच ओरडत राहतो, भाऊ आहे माझा.